चला क्वेश्चन करूया आधी. So, good morning all. My name is Sanjana Shiva. Today I am present. The question is a Six Sigma and its features. So, first is the introduction. The term Six Sigma refers to the statistical value for almost zero defect. Six Sigma is a quality control program developed in 1986 by Motorola that emphasizes cycle time, improvement, and the reduction of manufacturing defect. Six Sigma process is one in which 99.9996% of product manufactured are free of defect. सो सिक्स सिग्मा मध्ये क्वालिटी कशी मेंटेन करता येईल, झिरो डिफेक्टला याला इम्पॉर्टन्स दिलं जातं. त्याचबरोबर कुठेही आपल्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये डिफेक्ट असता कामा नये हे त्यामागचं एक इंटेन्शन आहे. त्याचबरोबर सिक्स सिग्मा हा एक क्वालिटी कंट्रोल प्रोग्राम आहे जो डेव्हलप झाला आहे 1986 बाय मोटोरोला. सो मोटोरोला ही फर्स्ट कंपनी आहे ज्यामध्ये सिक्स सिग्मा यूज केले गेले, फर्स्ट यूज केले गेले कंपनीची जी ऍक्टिव्हिटी होती त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी. सेकंड, सिक्स सिग्मा प्रोसेस इज वन इन विच 99.9996% ऑफ प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर फ्री ऑफ डिफेक्ट. सो आपण एखादी ऍडव्हर्टाइजमेंट बघितली असेल सोपची, डेटॉल किंवा लाईफबॉय, त्यामध्ये असं सांगितलं जातं की आमचं जे सोप आहे ते 99% कीटाणूशी लढतं, म्हणजे ते 99% पर्यंत आपल्याला ॲश्युरिटी देतं, फक्त 1% ॲश्युरिटी देत नाही. तसंच सिक्स सिग्मा देखील हे सांगतं की आम्ही 99.99% पर्यंत ॲश्युरिटी देतो फ्री ऑफ डिफेक्टला. इंट्रो लक्षात आलं का? सिक्स सिग्मा, जसं आपल्याला सिग्मा ऐकून माहिती आहे, बऱ्याच तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकलं असेल ना सिग्मा रूल. सिग्मा रूल मध्ये काय तर परफेक्शन ह्या गोष्टीला नेहमीच इम्पॉर्टन्स दिलं जातं. आणि सिक्स सिग्मा जसं आपण ही क्वालिटी मॅनेजमेंटच्या अंडर काय करतोय कॉन्सेप्ट लर्न करतो. So Six Sigma is also focus on zero defective product. Right? इंट्रो लक्षात ठेवा. देन मोटोरोलाने पहिल्यांदा सिक्स सिग्मा अप्लाय केली. So second is a feature. First is a based on factual data. The Six Sigma approach is a fact and data driven. It is a data driven methodology and requires accurate data collection for the process being analyzed. Decisions are made on the basis of verifiable data rather than on assumption and speculation. So कोणत्याही प्रोसेसमध्ये क्वालिटी मेंटेन करायची असेल तर त्यामध्ये फर्स्ट थिंग काय असते तर कलेक्ट डेटा, कलेक्ट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टू द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. ज्या गोष्टी आपण आतापर्यंत अजून करत आल्या आहोत त्यावर डिसिजन न घेता जी योग्य इन्फॉर्मेशन आहे ती कलेक्ट करून मग त्यावर डिसिजन घेण्याचं काम ह्या फ्युचरमध्ये होणार आहे. सो ह्यामध्ये जास्त डेटा कलेक्शन आणि इन्फॉर्मेशनला इंटेन्शन दिलं जाणार आहे. नेक्स्ट इज अ कस्टमर फोकस. द कस्टमर फोकस इज अ फंडामेंटल टू द सिक्स सिग्मा अप्रोच. Target are set keeping in the view the requirement of the customer. The quality and its improvement standards are based on the explicit customer requirements. So एखाद्या प्रोसेस मध्ये क्वालिटी मेंटेन करायची असेल किंवा झिरो डिफेक्टला इंटेन्शन देण्याचं आपलं मेन इम्पॉर्टन्स हे असेल की कस्टमर सॅटिस्फॅक्शन. जे गुड्स आपण कस्टमर्सला प्रोव्हाइड करतोय त्यातून आपल्या कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन होतंय की नाही हे खूप इम्पॉर्टंट असतं. आणि जर कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन होत असेल तर त्यातून एक क्वालिटी मेंटेन राहते, त्यामुळे कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन खूप इम्पॉर्टंट ठरतं. क्लिअर? नेक्स्ट इज अ प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच. Six Sigma adopt a structure approach from problem solving. Six Sigma मध्ये एक स्ट्रक्चर फॉलो केलं गेलं आहे प्रॉब्लेम सॉल्विंग साठी. त्यासाठी दोन पॉप्युलर अप्रोच यूज केले जातात. फर्स्ट इज अ DMAIC, दॅट इज डिफाईन, मेजर, अनालाइज, इम्प्रूव्ह अँड कंट्रोल. सो आपला जो प्रॉब्लेम आहे तो फर्स्ट डिफाईन केला जातो, त्यानंतर मेजर केला जातो, अनालाइज केली जातो, त्यानंतर जे आपल्या ऍक्टिव्हिटी आहे त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली जाते, देन कंट्रोल केलं जातं. नेक्स्ट DMADY, डिफाईन, मेजर, अनालाइज, डिझाईन अँड व्हेरीफाय. तिथे पण प्रॉब्लेम आहे तो डिफाईन केला जातो, मेजर केला जातो, अनालाइज केलं जातं, देन जे आपल्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या डिझाईन केल्या जातात आणि नेक्स्ट व्हेरीफाय केलं जातं. These models are used preliminary to identify and rectify errors and defects in a manufacturing or business process. ज्या आपल्या बिझनेस प्रोसेसमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये जे एरर किंवा डिफेक्ट येणार आहेत
ते आयडेंटिफाय किंवा रेक्टिफाय करून ते कसे सॉल्व्ह केले जातील हे पाहिलं जाणार आहे या फीचर्स मध्ये. Next is our tool base. The management uses qualitative and quantitative techniques to driven process improvement. This includes the histogram, process, control chart, correlation and so on. तो एखाद्या प्रोसेस मध्ये क्वालिटी मेंटेन करायची असेल किंवा इम्प्रुव्हमेंट करायची असेल तर वेगवेगळे टूल्स यूज केले जातात. जसं की मॅथमॅटिक्सचा आपला एक चार्ट काढण्यासाठी आपण वेगवेगळे टूल्स यूज करू. तो चार्ट कसा इम्प्रूव्ह होईल हे बघत असतो. तसंच सिक्स सिग्मा देखील क्वालिटी मेंटेन करण्यासाठी आणि एक प्रोसेस इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी वेगवेगळे टूल्स यूज करत असतो. देन प्रोजेक्ट अँड ऑब्जेक्टिव्ह बेस्ड फोकस. द सिक्स सिग्मा प्रोसेस इज इम्प्लिमेंटेड फॉर अन ऑर्गनायझेशन project tailored to its specification and requirement. The process is designed to suit the requirement and condition in which a project is operating to get the best result. So, whole organization मध्ये आपण सिक्स सिग्मा अप्लाय करणार आहोत का? तर नाही. जिथे ज्या सिग्माची गरज आहे तसं आपण तिथे तो अप्लाय करणार आहोत. आपलं जे आपल्याला जिथे जसा जो सिग्मा अप्लाय करायचा आहे, जिथे त्याचा यूज होणार आहे, तिथे त्याचं कसं बेटर सोल्युशन आपल्याला प्रेफर करता येईल त्या एखाद्या क्वेश्चनसाठी त्याला ते यूज केलं जाणार आहे. क्लिअर? नेक्स्ट इज अ टीमवर्क अप्रोच. Six Sigma approach is a teamwork approach to quality management. The process is equipped organization to get organized when it comes to controlling and improving quality. So basically प्रत्येक ऑर्गनायझेशनचं एक थिंग असतं की जर ऑर्गनायझेशन मधल्या एम्प्लॉई मध्ये बेटर कोरिलेशन असेल किंवा कोऑर्डिनेशन असेल तर एक ऑर्गनायझेशनची क्वालिटी मेंटेन होते किंवा एक इम्प्रुव्हमेंट होते. सो सिक्स सिग्मामुळे एक टीमवर्क अप्रोच क्रिएट व्हायला मदत होते. त्यामुळे आपली जी ऍक्टिव्हिटी होते ती कंट्रोल होते, त्याचबरोबर त्या क्वालिटीमध्ये इम्प्रुव्हमेंट मध्ये देखील होते. सेक्ट इज अ financially driven. This approach is a financially driven. It emphasizes on the achievement of specific and quantifiable targets. So सिक्स सिग्मा मध्ये एक स्पेसिफिक आणि क्वांटिफायबल टार्गेट्स अचीव केले जातात जे इझिली मेजरेबल असतील आणि इझिली आपल्याला अचीव करता येतील ते टार्गेट त्या टार्गेटला फोकस केले जातात. सो सिक्स सिग्मा फिनान्शियल ड्रिव्हनसाठी इम्पॉर्टंट होतं. सो आपण आज फीचर्स बघितले. बेस्ड ऑन फॅक्च्युअल डेटा, कस्टमर फोकस, प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच, टूल बेस्ड, प्रोजेक्ट अँड ऑब्जेक्टिव्ह बेस्ड फोकस, टीमवर्क अप्रोच, फिनान्शियल ड्रिव्हन.